जय श्रीराम. मंडळी, आपल्या भारतीय समाजाच्या मानसिकतेतून जातपात केव्हा जाणार? सतत मनुष्य जातीचा उल्लेख का करतो? ते कारण आत्ता वाल्मिकी ऋषींसंदर्भात एका उत्तर प्रदेशातील ब्राह्मण समाजाच्या विचारवंताने असं विधान केलं आणि त्यांनी स्वतः सांगितलं मी ब्राह्मण आहे म्हणून हा त्याचा मी उल्लेख करतो. त्यांनी स्वतः सांगितलं असं की मी ब्राह्मण आहे म्हणून सांगतो की वाल्मिकी ऋषी ज्यांनी रामायण लिहिलं हे ब्राह्मण होते. आता समजा ब्राह्मण असले नसले तर प्रश्न काही नाही, कारण जातीवर काय माणसाचं कर्तृत्व आणि स्थान हे ठरत नाही. हा भाग वेगळा झाला. परंतु खरं तर असा विषय काढण्याचं कारण काय आणि समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काय कारण आहे? असा संभ्रम असा का निर्माण करता तुम्ही? सगळं चांगलं चाललं असताना आता ठीक आहे, त्यांनी विधान जे केलेलं आहे त्या विधानामध्ये जे फोलपणा आहे किंवा समाचार घ्यायचं झालं तर त्यावर नक्की काय आपण बोलावं? जो तपशील आहे सगळा, किंवा खरंच वाल्मिकी ऋषींच्यावर बोलायचं झालं तर रामायणचा काळ किती आहे? तर साधारणपणे महाभारताचा काळ हा 3,500-4,000 वर्षाचा येतो आणि तत्पूर्वी रामायणाचा काळ हा कोण म्हणतं 3,000-3,500 वर्ष, म्हणजे 7,500 वर्ष, कोण 10,000 वर्ष म्हणतो, इतपतच. आता इतिहासात असं सिद्ध झालेलं आहे इतिहास संशोधनामध्ये की मुळामध्ये संस्कृत भाषा जी आहे ती 3,500 ते 4,000 वर्षापर्यंतच कालखंड आहे. याचा अर्थ असा की संस्कृत भाषा ही 3,500-4,000 वर्षापूर्वी ते 4,000 वर्षापूर्वी नव्हती. म्हणजे कितीही केलं तरी आपल्या विज्ञान संशोधनामध्ये, भाषा संशोधनामध्ये, इतिहास संशोधनामध्ये एक सिद्ध झालेलं आहे की संस्कृत भाषा ही 3500, 3600, 3700, 3800 वर्षापूर्वीचीच आहे. इथपर्यंतच इथं कालावधी जातो. त्याच्या म्हणजे शिकस्त 3900 किंवा 4,000 वर्ष. 4,000 वर्षांच्या पलीकडे संस्कृत भाषेचा इतिहास जात नाही. त्यामुळे संस्कृत भाषेचं उगम, जन्म किंवा निर्मिती ही 3,500 ते 4,000 वर्षांमधलीच आहे निर्मिती. मग आता रामायण जर वाल्मिकी ऋषींनी लिहिलेलं आहे संस्कृत भाषेमध्ये, जे लिहिलेलं रामायण आहे वाल्मिकी ऋषींनी ते संस्कृत भाषेमधलं आहे. मग त्या काळात त्यांनी कसं लिहिलं? तर संस्कृत भाषाच नव्हती तर वाल्मिकी ऋषींनी त्या काळात रामायण लिहिलं कसं? आता एक आणखीन हा मुद्दा राहतो की ह्या महाशयाने असं म्हटलेलं आहे, उत्तर प्रदेशातल्या ज्या आता विचारवंतांनी मत मांडलेलं आहे त्याने असं म्हटलं आहे की उत्तरकांडामध्ये हा उल्लेख आहे की वाल्मिकी ऋषींनी उत्तरकांडामध्ये जे उत्तरकांड रामायणाचं जे आहे त्या उत्तरकांडामध्ये जातीचा उल्लेख आला आहे. एक श्लोक आहे, त्या श्लोकावरून वाल्मिकी ऋषी ब्राह्मण आहेत असं सिद्ध होतं, असं या विचारवंतांनी महाशयाने म्हटलेलं आहे संदर्भ देत. तर मुळामध्ये रामायणातलं उत्तरकांड हेच रामायणानंतर काही हजार वर्षांनी लिहिलं गेलेलं आहे, ते जोडलं गेलेलं आहे आणि ते प्रक्षिप्त आहे. त्यामुळे रामायणातलं मूळ रामायण जे वाल्मिकींनी लिहिलेलं आहे आणि त्यानंतर काही हजार वर्षांनी म्हणजे 1,000-1,200 वर्षांनी उत्तरकांड जोडलं गेलेलं आहे. मग ते उत्तरकांड हे एखाद्या ब्राह्मण समाजाच्या व्यक्तीने जोडलं गेलेलं असू शकतं, म्हणजेच ते 2,500-2,500 वर्षापूर्वीच जोडलं असू शकतं. म्हणजे मूळ रामायण हे वाल्मिकीत लिहिलेलं आहे आणि ते ब्राह्मण नाहीत हे इतिहासात सिद्ध झालेलं आहे. मग आता उत्तरकांडातल्या श्लोकाच्या आधारे ठरवायचं झालं की वाल्मिकी ऋषी ब्राह्मण आहे, तर उत्तरकांड हे वाल्मिकी ऋषींनी लिहिलेलंच नाही. कारण रामायणानंतर काही कालावधीनंतर म्हणजे जवळजवळ 1,000-1,200 वर्षानंतर उत्तरकांड जोडलेलं आहे.
मग ते एखाद्या ब्राह्मण समाजाच्या व्यक्तीने, ब्राह्मण जातीच्या व्यक्तीने लिहिलेलं असू शकतं, पण त्याचा वाल्मिकी ऋषींशी संबंध काही नाही. परंतु ते मूळ वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणाला जोडलं गेल्यामुळे ते आता एकत्रित रामायण आपल्याला वाटतं, एकच रामायण वाटतं. पण मग ते दोन लेखकांनी लिहिलेलं आहे. मूळ रामायण वाल्मिकींचं आणि ह्याला जोडलेलं हे नंतर 1200 वर्षानंतरच्या कालावधीनंतर लिहिलेलं हे रामायण म्हणजे उत्तरकांड. 1200 वर्षानंतर लिहिलेलं उत्तरकांड. हे दोन व्यक्तींनी लिहिलेलं जे रामायण आहे, लिखाण आहे, ते एक रामायण म्हणून आपण म्हणतो वाल्मिकींच्या नावावर. त्यामुळे उत्तरकांडाचा उल्लेख असेल तर उत्तरकांडाचा आणि वाल्मिकी ऋषींचा संबंध काही नाही. हा एक भाग झाला. आणि जातीचा संबंध कुठे आला? वाल्मिकी ऋषी कुणी असले, महर्षी व्यास जातीने कुणी असले तर ते लहान ठरतात का? नाही, ते महानच आहेत. आणि ते महान कशामुळे आहे? त्यांच्या कर्तृत्वामुळे. त्यांचं जे कर्तृत्व होतं, त्यांचं ज्ञान होतं, त्यांची ज्ञानोपासना होती, त्यांचं चरित्र आणि चारित्र्य होतं, त्यांचं आचरण होतं, त्यामुळे ते महान ठरले आहेत. मनुष्य जातीवर महान ठरत नाही, जातीच्या आधारे महान ठरत नाही, तर कर्तृत्वाच्या आधारे महान ठरतो. त्यामुळे जात कोणती आहे हा विषय कुठे येतो? तो विषय महत्त्वाचा नाही आहे. असंच काहीतरी बोलून का तुम्ही लोकांमध्ये संभ्रम निर्माण करता? असं खरं बोलण्याची गरज नाही आहे. आता मूळ मुद्दा राहतो की मग रामायण काळातच वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिलेलं आहे का? तर नाही. रामायण हे किती म्हटलं तरी महाभारत काळाच्या आधी, महाभारत व्हायच्या आधी 2,500, 3,000, 3,500 वर्षापूर्वी झालेलं आहे. काहींच्या मध्ये 5,000 वर्षापूर्वी झालेलं आहे. म्हणजे महाभारताच्या आधी 5,000 वर्ष झालेलं आहे. ठीक आहे. ह्याचा अर्थ रामायणे 7,000 ते 7,500 वर्षापूर्वी किंवा जास्तीत जास्त 10,000 वर्षापूर्वी झालेले असं म्हणू शकतो. मग तेव्हा तर संस्कृत भाषाच नव्हती. तेव्हा संस्कृत भाषा नव्हती. तेव्हाची बोली भाषा ही प्राकृत भाषा होती. मग रामायण वाल्मिकीने लिहिलेलं भाषा संस्कृत भाषेमध्ये आहे. मग रामायण संस्कृत भाषेमध्ये म्हणजे त्याचं जर वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणाचा आपण जर इतिहास काढला तर 3,500-4,000 वर्षापूर्वी जात नाही. कारण संस्कृत भाषेचा इतिहास 3,500-4,000 वर्षाचा आहे. वेदाचा इतिहासही 3,500-4,000 वर्षांचाच आहे. म्हणजेच रामायणानंतर किती हजार वर्षांनी, म्हणजेच काही 4, 5, 6,000 वर्षांनी रामायण वाल्मिकी ऋषींनी लिहिलेलं आहे ही सिद्ध होतं. याचं कारण इतिहास संशोधकांनी संस्कृत भाषेचा इतिहास हा 3,500-4,000 वर्षापूर्वीचा आहे असं म्हटलेलं नाही. 3,500-4,000 वर्षांचाच आहे, त्यापूर्वीचा नाही. म्हणजे 5-10,000 वर्षापूर्वीचा असं म्हटलेलं नाही. आणि वाल्मिकी ऋषींचाही इतिहास जर काढला आपण तर वाल्मिकी ऋषी हे 3,500-4,000 वर्षापूर्वीच झालेले आहेत. आणि मग त्यानंतर महर्षी व्यासांनी महाभारत लिहिलेलं आहे. म्हणजे उत्तर प्रदेशातल्या ज्या विचारवंतांनी जे म्हटलेलं आहे त्यात फोलपणा किती आहे आणि ते चुकीचं किती आहे ते कुठेही कोणत्याही आधारावर तथ्याशी जोडलं जात नाही. त्यात तथ्य काही नाही. ते बोलले त्यात की वाल्मिकी ऋषी हे ब्राह्मण होते का? तर उत्तरकांडातल्या एका विधानावर. तर उत्तरकांड हेच मुळात रामायणाच्या 1,200 वर्षानंतर लिहिलं गेलेलं आहे. हे मूळ रामायण लिहिल्यानंतर 1,200 वर्षांनी लिहिलं गेलेलं आहे. ही एक गोष्ट झाली. ते म्हणजेच ते वाल्मिकी ऋषी हयात नव्हते, तर दुसऱ्या कोणीतरी लिहिलेलं गेलेलं ते रामायणाशी जोडले गेलेलं उत्तरकांड आहे. म्हणून ते वाल्मिकी ऋषींच्या नावावर जोडलं गेलेलं आहे. ते वाल्मिकी ऋषींशी संबंधच येत नाही. आणि रामायण हे कितीही म्हटलं तरी रामायणाचा इतिहास कालखंड हा 7,000 वर्षापासून ते 10,000 वर्षापर्यंत जातो. आणि संस्कृत भाषेचा इतिहास हा 3,500 ते 4,000 वर्षापर्यंत जातो. त्यामुळे महर्षी वाल्मिकींनी रामायण रामायणच्या हयातीत लिहिलेलं नाही, तर ते 3,500-4,000 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे. त्यामुळे 3,500-4,000 वर्षापूर्वी लिहिलेलं रामायण हे वाल्मिकी लिहिले संस्कृतमध्ये रामायण, आणि त्यानंतर 1,200 वर्षांनी त्यात जोडले गेलेले उत्तरकांड, त्याचा संबंध वाल्मिकी ऋषींशी काहीही नाही. त्यामुळे अशा तऱ्हेची वक्तव्य करून समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम हे तथाकथित विद्वान, तथाकथित विचारवंत मंडळी करीत असतात.
आणि जातीपातीमध्ये समाजामध्ये संभ्रमितते निर्माणचं काम करतो. याच्यापासून आपण सर्वांनी सावध राहिलं पाहिजे आणि ह्यासाठी आपण अभ्यास केला पाहिजे. मंडळी, यावर आपलं काय मत आहे आपण जरूर ऐकायला द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.